नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महामेट्रोमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 1,00,000 रुपये ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/5/2026 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, अशी नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत जॉबचे नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भातील। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। 15/4/2024 पासून ही जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे आणि 15/5/2026 पर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी 6 वाजेपर्यंत करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सिव्हिल अंडरग्राऊंड या पदासाठी निघालेली आहे। एक वॅकन्सी या पदासाठी आहे। ओपन कॅटेगरीमधून ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। ईडी सिव्हिलसाठी या ठिकाणी तुम्हाला 1.5 लाख रुपये ते 3 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे त्या ठिकाणी दिलं जाईल आणि CPM सिव्हिल या पदासाठी तुम्हाला 1,20,000 रुपये ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी वेतन जे आहे असणार आहे। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। अनुभव देखील तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे। 57 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी ईडीसाठी आणि 55 वर्षापर्यंतची CPMसाठीची वयमर्यादा या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 55 वर्षापर्यंतची मॅक्झिमम वयमर्यादा या पदासाठी आहे। त्यानंतर चीफ प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी किंवा या ठिकाणी ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी पुणे मेट्रो रेलसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी एक वॅकन्सीज आहेत। CPM या पदासाठी तुम्हाला 1,20,000 रुपये ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल आणि ACPMसाठी तुम्हाला 1,00,000 रुपये ते 2,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव असणं आवश्यक या ठिकाणी आहे। 55 वर्षाची वयमर्यादा CPMसाठी आणि 53 वर्षाची ॲडिशनल CPMसाठीची वयमर्यादा या ठिकाणी पोस्ट वाईज असणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे जनरल मॅनेजर ह्युमन रिसोर्स या पदासाठी महामेट्रोसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं MBA झालेलं असेल HRमध्ये किंवा या ठिकाणी मास्टर डिग्री झालेली असेल पर्सनल मॅनेजमेंटमध्ये 60% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल, संबंधित कामाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 55 वर्षाची वयमर्यादा या पदासाठी देखील आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर PST पॉवर सप्लाय आणि ट्रॅक्शनसाठी किंवा या ठिकाणी ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर PSTसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। ठाण्यासाठी या ठिकाणी ही वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे। ओपन कॅटेगरीमधून वॅकन्सी या ठिकाणी आहे। CPMसाठी तुम्हाला 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल आणि ॲडिशनल CPMसाठी 1,00,000 ते 2,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक या ठिकाणी असणार आहे। वयमर्यादा तुम्हाला 55 वर्षापर्यंतची CPMसाठी आणि 53 वर्षापर्यंतची ॲडिशनल CPMसाठी असणार आहे। निवड जी आहे तुमची या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। त्याचबरोबर मुलाखतीसोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील आणि मेडिकल एक्झामिनेशन देखील तुमचं सोबतच या ठिकाणी केलं जाणार आहे। वयामध्ये सवलत तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जे आहे त्यानुसार या ठिकाणी दिली जाईल। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी SC/ST कॅन्डिडेट असतील, महिला कॅन्डिडेट असतील त्यांना 100 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी करायचं आहे आणि ओपन आणि OBC इतर जे कॅन्डिडेट असतील त्यांना या ठिकाणी 400 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी करावं लागणार आहे। डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट जे आहे तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे।
अर्ज जे आहे तो ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. जनरल मॅनेजर HR मेट्रो भवन G+3 फ्लोअर डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन न्यायमूर्ती रानडे पथ शिवाजीनगर पुणे या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत अशा प्रकारेच आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.